अकोला शहरातील हत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या हत्येची घटना ताजी असतानाच सिव्हिल लाईन परिसरात 32 वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. दोघे संशयित ताब्यात असून तिसऱ्याचा शोध सुरू आहे. अकोला शहर पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने हादरले आहे. उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या झाल्यानंतर घटनेनंतर अवघ्या एका तासात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका युवकाची हत्या झाल्याने शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रविवारी रात्री सुमारे 11च्या सुमारास अझहर हुसेन महाविद्यालयाजवळ 32 वर्षीय मुन्ना श्रीराम जाधव राहणार आंबेडकर नगर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात मुन्ना जाधव हा गंभीर जखमी झाला होता. त्याची प्रकृती अतिगंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणात अनिकेत उर्फ रोहन संतोष दामोदर आणि सागर उर्फ ऋषभ कृष्ण पल्लीवार या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. तर अंशु शिरसाट याचा शोध सुरू आहे. मृतकाचा 3 ते 4 दिवसांपूर्वी संशयितांसोबत वाद झाल्याची माहिती समोर आली असून त्यातूनच हत्येची घटना घडली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र हत्येचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. सिव्हिल लाईन पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. साधारण 10 ते 10:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन या ठिकाणी फोन आला की अझहर हुसेन शाळेच्या जवळ आंबेडकर नगर या ठिकाणी एका व्यक्तीचा खून झालेला आहे. की त्या व्यक्तीवर वार केलेले आहेत आणि त्या ठिकाणी आमच्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनची टीम पोहोचली. त्या ठिकाणी एक जखमी जो व्यक्ती होता मुन्ना श्रीराम जाधव याला आमच्या टीमनी ताबडतोब मेन हॉस्पिटलला पाठवलं GMCला उपचारासाठी. त्या दरम्यान उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची आम्हाला तिथून माहिती मिळाली आणि आमच्या सर्व टीम पोलीस स्टेशनची टीम LCBची टीम आरोपींचा शोध घेण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. त्यापैकी 2 आरोपींना ज्यापैकी एक अनिकेत उर्फ रोहन संतोष दामोदर आणि सागर उर्फ ऋषभ कृष्ण पल्लीवार यांना अटक करण्यात आलेली आहे. आणि अजून एक जो आरोपी आहे अंशु शिरसाट याचा शोध घेण्यासाठी आमच्या टीम रवाना झालेल्या आहे. त्याच्यामध्ये एक चाकू धारदार शस्त्र असं ते सांगतायत. ते मुख्य आरोपी आता जो अंशु आहे ते त्याच्याकडून मिळण्याची दाट शक्यता आहे.